नमस्कार मित्रांनो, आमची काही दिवसांपूर्वी फॅमिली ट्रिप गेलेली मालवणला. तर आम्ही रात्रीचे 8 वाजता निघालेलो घरातून आणि जाताना आमच्या 3 गाड्या होत्या आणि आम्ही टोटल 19 जण होतो. आणि आम्ही डायरेक्ट आम्ही जाताना म्हणजे ट्रॅव्हल केला. नंतर डायरेक्ट आम्ही 10-10:30 वाजता काहीतरी पेट्रोल पंपावरती थांबलेलो जेवण्यासाठी. म्हणजे आम्ही तो टिफिन वगैरे आणलेला तिथं खाल्ला आणि तिथे फोटो वगैरे काढले आणि मग आम्ही निघालो मालवणला जायला. आणि त्यानंतर डायरेक्ट आम्ही 2 वाजता काहीतरी पोलादपूरला थांबलो. खूप भूक लागलेली सगळ्यांना आणि खूप थंडी पण होती. सगळ्यांना चहा वगैरे पियायचा होता. तिथं मस्त की त्या काकांनी शेकोटी पेटवलेली. हे बघा, आम्ही सगळे वडापाव वगैरे खाल्ले. काही जणांनी अंडापाव वगैरे खाल्ला आणि परत निघालो आम्ही जायला. सकाळचं व्ह्यू बघा किती छान वाटते. तर ही एक गाडी होती आमची आणि मालवणला आता पोचायला काहीतरी 1 किलोमीटरच राहिलेलं. सो आम्ही खूप एक्सायटेड होतो आणि आम्ही आता मालवण बीचला पोचलो आहोत. आम्ही डायरेक्ट चाललो आहे मच्छी घ्यायला. तर तिकडे फिश मार्केट आहे मोठा, तिथे फिश घ्यायला गेलेलो. तर हे बघा, हे असे फिश होते आणि ही आम्ही सगळी मच्छी घेतलेली. कोळंबी, पापलेट, बांगडे होते मस्तपैकी. आम्ही चिवला बीचला कॉटेज घेतलेले इथे आणि इथे बाजूला आम्ही गाड्या पार्क केलेल्या आणि इकडे पुढे रूम्स होत्या. रूमवरती गेल्यानंतर सगळे फ्रेश झाले आणि मग लेडीज लोकांनी जेवण करायला सुरुवात केली. तुम्ही बघू शकता जेवण झालेलं आहे आणि मग नंतर लहान मुलं ती बघा बाजूला खेळत होती आणि मग सगळी जेवली वगैरे आणि मग त्यानंतर डायरेक्ट झोपली, आराम केला कारण खूप कंटाळलेली. ती डायरेक्ट 4 वाजता चिवला बीचला गेलो. बाजूलाच होतं आमचं कॉटेज पण, म्हणजे बीचच्याच बाजूला कॉटेज होतं, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नव्हता. लहान मुलाने तर खूपच मजा केली. परी बघा कशी खेळते, तिची तर खूपच मज्जा उडालेली. आणि हा एक बघा आणि खूप वेळ दमल्यानंतर मग आम्ही घरी गेलो, फ्रेश वगैरे झालो. मग नंतर डायरेक्ट रात्रीच्या जेवणाची तयारी. चिकन वगैरे आम्ही चिकन फ्राय करायला आणलेला, तर ते चालू होतं. आणि हे बघा इकडे डान्स चालू आहेत. हर्ष आणि जियान त्यांनी पण खूप धमाल केली. खूप नाचलो वगैरे आणि मग जेवून झोपलो कारण दुसऱ्या दिवशी पण फिरायला जायचं होतं. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही निघालो सिंधुदुर्ग किल्ला बघायला, ही पूर्ण आमची फॅमिली. नंतर मग ते होडी आली, तर होडीमध्ये आम्ही बसलो सगळे. हा बघा जाताना किल्ल्यामध्ये एंट्री करताना इथे महाराजांचं हे मंदिर आहे. किल्ल्यामध्ये घरं पण आहेत आणि पुढे जाऊन हा एक छोटा मंदिर आहे आणि पुढे हा एक मंदिर आहे. खूप मंदिर आहेत आतमध्ये, 3-4 मंदिरं तरी आहेत. हा श्री शंकरांचं मंदिर आहे. आणि परत हे असं व्ह्यू पुढे चालत गेल्यानंतर हे एक मंदिर आहे जे की देवीचं मंदिर आहे. परी कशी बोलते बघा. कशी आहात? आम्ही आलोय कोकणात. खूप खूप मजा करतोय. या तुम्ही पण. थँक्यू, बाय.
पुढे मग इथून जर तुम्ही वरती चढलात ना की पुढून हा बघा नजारा कसा दिसतोय, किती छान दिसत होता. खूप लोक होते. आणि बघा किल्ला पूर्ण पाहिल्यानंतर आम्ही निघालो रूमवरती जायला. तर कारण पुढे जाऊन पण आम्हाला जायचं होतं दुसऱ्या ठिकाणी. आम्ही होडीतून उतरल्यानंतर मग आम्ही इथे व्हिडिओ वगैरे केल्या. हे आमचे जेंट्स लोक होते, ह्यांची एक व्हिडिओ काढली. मग आम्ही डायरेक्ट घरी गेलो, कपडे वगैरे चेंज केले आणि डायरेक्ट मग जेवायला आलो. आम्हाला दुसरीकडे पण जायचं होतं फिरायला. सो इथे जेवलो वगैरे आणि मग डायरेक्ट आम्ही देवबाग बीचला जायला निघालो. तिकडे आम्हाला होडीची सफर करायची होती, म्हणजे तिथे ते सगळे पॉईंट दाखवतात. आम्ही देवबाग बीचला पोचलो तर पुढे आम्ही होडीची सफारी करायला निघालेलो. सो ते पॉईंट होते, म्हणजे डॉल्फिन पॉईंट, संगम पॉईंट, सीगल पॉईंट, खेकडा बेट, असे वेगवेगळे पॉईंट होते. सो ते आम्हाला दाखवणार होते. तर हे बघा परी आणि परीचा मामा कसा बसला आहे होडीमध्ये पुढे. आणि ही आमची दुसरी होडी होती. दुसरी म्हणजे तिथे त्याच्यामध्ये आमचे सगळे होते लोक. ह्या 2 होड्या आमच्याच होत्या फॅमिली. आम्ही पहिलं डॉल्फिन पॉईंट बघितला, त्याच्यामध्ये ते बघा आम्हाला डॉल्फिन दिसला. आणि हा आहे सीगल बेट. हा मिनी केरळ पॉईंट आहे, कारण इकडे नारळाची खूप झाडं आहेत म्हणून. आम्ही ज्यांच्या बोटमध्ये बसलेलो त्यांची बोट होती. त्या काकांचं नाव कैलास आहे आणि ह्या काकांनी खूप छान अशी माहिती सांगितली, तुम्ही बघू शकता. माहिती आहे का? आता ह्याची कोणी माहिती देत नाही. खरं तर प्रसिद्ध झालं असेल कुठच्या आयलंड म्हणतात ह्या सुनामी आयलंड. हे पांढरे शुभ्र वाळू हे आयलंड आहे. याच्या बाजूला हा जो गाव दिसतोय ना तुम्हाला, या गावामध्ये आपण जे मसाले खातो त्या मसाल्याचे पदार्थ या गावामध्ये बनतात, म्हणजे जायफळ, लवंग, दालचिनी, तमालपत्री. परंतु त्यांना इथे विकायला अलाउड नाही, कारण ती जीवन अत्यावश्यक गोष्टी असल्यामुळे त्यांना असं ब्लॅकने विकता येत नाही की 100ची गोष्ट 200ला, 250ला, 300ला असं विकता येत नाही. ती दरवर्षीला गव्हर्नमेंटचे लोक येऊन ते मसाल्याचे झाडांवर मसाले असतानाच त्याची टॅली करतात, म्हणजे अंदाज करतात. हे आम्हाला 25 टन भेटेल, हे 10 टन भेटेल, असा टॅली करून त्याने तेवढा माल यांना मार्केटला एक्सपोर्ट करावा लागतो. असं नाही की 100ची गोष्ट 200ला. असं जर केलं तर जीवन अत्यावश्यक गोष्टी सर्व लोकांसाठी तुम्हाला सर्वांना महाग होऊन जातील. त्याच्यामध्ये तसं करता येत नाही. गव्हर्नमेंट रेटने ते तुम्हाला सर्वांना गव्हर्नमेंट असं हा दिरावली गाव आहे बघ, हे सगळे मसाले. ही आता हवा अशी आहे ना, हवा अशी लागायला लागली की आमच्या गावात सुद्धा मसाले. हे बघ आयलंड असं आहे बघ, हे आयलंड पॉप्युलेट माशाच्या आकारचं आहे. युट्यूबला तुम्हाला जर बघायचं असेल तर युट्यूबला सुनामी आयलंड, सुनामी आयलंड फक्त टाका, ते बघा तुम्हाला पॉप्युलेट माशाच्या आकारचं दिसेल. कारण की तिथे लोक आहे, या साईडला एक कोणतं, या साईडला आणि इकडे शेपूट आहे, सेम पॉप्युलेट माशाचं. 2004 मध्ये झालेलं आहे. आणि तो किती क्रोकोडाईल मला दाखवली तुम्हाला, क्रोकोडाईलचे ही शेपूट आहे. हा विनी केला नारळाची बाग आहे ना, तिथे क्रोकोडाईलची शेपूट आहे. हां. त्या शेपूट असं की लक्षात येतं अशी आहे. आम्हाला ह्या पॉईंटवरती त्यांनी थांबवलेलं. खूप छान होतं तिथे फोटोज वगैरे काढायला, म्हणजे असं खूप छान होतं. आणि मग तिथे आम्ही व्हिडिओ काढल्या, फोटो काढले, कपल्स व्हिडिओ काढल्या. आणि मग तिथं थोडाफार खेळलो, मज्जा केली आणि मग निघालो रिटर्न. आणि पुढे त्यानंतर आम्ही रूमवरती जायला निघालो. रूमवरती गेलो, फ्रेश वगैरे झालो आणि मग जेवण वगैरे केलं. ही लहान पोरं नाचत होती, थोडा वेळ नाचले आणि मग जेवण वगैरे लवकरच झोपलो. सकाळी चिवला बीचला गेलो, बाजूच्या बीचवरती व्हिडिओ फोटो वगैरे काढले. रूमवरती गेलो आणि मग तिकडून आम्ही अलिबागला जायला निघालो. माझी मी व्हिडिओ इथंच संपवते, कारण मी पुढच्या ज्या व्हिडिओ आहेत त्या मी काढलेल्याच नव्हत्या, कारण आम्हाला रात्री 2 वाजले घरी जायला. त्याच्यामुळे मी माझी व्हिडिओ इथंच संपवते. जर माझी व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं